तुम्ही कधी कधी फोन येण्याच्या या गोष्टीला संपवून टाका, पण तिचं मन दुखवून नव्हे तर तिचं मन राखून. मी आत्ताच जाऊन तुला भेटतो. तू एवढा मोठा ऑफिसर आहेस तर मंत्री लोकांच्या घरून तुला संबंध येत असतील. हो, मागण्या तर खूप येतात, पण अजून मी काही नक्की नाही करू शकलो. चांगलं आहे. जर लग्न योग्य वेळी झालं तर. मी सॅबीला भेटायला यासाठी नाही आलोय की तू आणि झुनूकने माफी मागितली, तर यासाठी आलोय की माझी पत्नी अनुदामिनी हिला असं वाटतं. मी आणखी एक कॉफी आणू का तुमच्यासाठी? नाही, मला आणखीन कॉफी नकोय. जर तुझं पर्सनल काम असेल तर तू करू शकतेस. आय एम कम्फर्टेबल. सॅवीला थोडा वेळ लागेल तर मी एक कॉफी घेऊन येऊ का? नको, थँक्यू सो मच. दादा लवकर चला, लवकर. हाय, आय एम सॅवी. आय एम सो सॉरी की तुमच्या परमिशन शिवाय मी तुमच्या गाडीत येऊन बसले. पण मी काय करू, मी अशीच आहे. तुम्हाला माहितीये की मी मॉडेलिंग करते. एक दिवस मी खूप मोठी स्टार बनणार आहे. बघालच, ते जे होर्डिंग दिसतंय ना, खूप लवकर माझा फोटो लागणार आहे. मग तुम्ही गर्वाने म्हणाल, अरे वा, ही तर तीच मुलगी आहे ना जी त्या दिवशी परमिशन शिवाय माझ्या गाडीत येऊन बसली होती. तुमचा प्रोफाईल तर आमिर सारखा दिसतो. तुम्ही फिल्म मध्ये ट्राय का नाही करत? काय माहित, तुम्हाला चान्सही मिळू शकेल. तसं आपल्या दोघांची जोडी खूप जमेल. मी खूप बोलते आणि तुम्ही खूप कमी. तुला भेटण्यासाठी तर आलोय अनुदामिनीच्या म्हणण्यावर, पण असं नाही की तुला भेटण्यामध्ये माझी मर्जी सुद्धा आहे. तुझ्या आणि माझ्यात जे काही झालं तो फक्त एक कोइन्सिडन्स होता. पण हो, कोणत्याही आठवणीला मी आजपर्यंत विसरू शकलो नाही. तुम्ही बदलत आहात देव. तुम्हीच तर सांगितलं होतं ना की माझीही कुणीतरी काळजी करणार आहे. देव, मला तुमच्या आयुष्यात आनंद बनून राहायला नक्कीच आवडेल. तुझ्या निघून गेल्यावर त्या दिवशी असं वाटलं की जसं माझ्या आयुष्यातून कुणी माझा माणूसच निघून गेला. बहुतेक म्हणूनच दुसरी भेट झाली तेव्हा असं वाटलं की आता हे सगळं प्रकरण पुढे वाढेल आणि एक दिवस
तुला नेहमीच आनंदात बघायचं आणि मला भेटण्या अगोदर तुझं एक आयुष्य होतं ज्यामध्ये तुझी काही स्वप्न पण होती. जर मी तुम्हाला सांगू की तुमच्या आधी माझं कोणतंही आयुष्य नव्हतं तर मी जे काही स्वप्न बघितली होती बहुतेक चिखलात बनलेली धोक्यांची इमारत होती जिचं काही अस्तित्व नव्हतंच मुळी. जर काही मला दिसतं तर ते फक्त तुम्ही आहात. जिंदगी हर लम्हा दिखाई देगी, मुस्कुराती हुई ख्वाहिशें दुहाई देंगी. जिंदगी हर लम्हा उड़ती फिरती तितलियों सी कहीं, उड़ती फिरती तितलियों सी कहीं, हंसी हसरतें दिखाई देंगी. जिंदगी हर लम्हा महकती सांसें धड़कने बनके, महकती सांसें धड़कने बनके, कांपती उम्र में सुनाई देंगी. जिंदगी हर लम्हा हाय. मला माहिती असतं की तुम्ही इथे येणार आहात तर तुम्हाला वाट पाहावी लागली नसती. इट्स ओके. तुम्हाला काही बोलायचंय? तुला भेटायला आलो होतो. बरं वाटलं ऐकून. बसा ना. अनुदामिनी कशी आहे? ती बरी आहे.
तिनेच मला सांगितलं की मी तुला येऊन भेटावं म्हणून. नाहीतर तुम्ही मला भेटायला आला नसता. मी त्यांना सॅवीला भेटायला पाठवून योग्य केलं की चुकीचं माहीत नाही. पण एवढा विश्वास तर नक्कीच आहे मला की आज ते त्यांच्या आणि सॅवीच्या नात्याचा योग्य तो निकाल लावून नक्कीच परत येतील, फक्त माझ्याजवळ. एनिवेज, यू आर लुकिंग गुड. आनंदात पण दिसत आहे. आणि माझी अशी इच्छा आहे की तू आनंदात राहावीस. आनंदी तर मी आहे. तुला बघून असं नाही वाटत. तुम्ही भेटायला आलात, आता मला आनंद सुद्धा होईल. एनिवेज, काही आणू का तुमच्यासाठी? मी घेऊन आली आहे कॉफी तुम्हा दोघांसाठी. अरे तुम्ही दोघे माझ्याकडे असे का बघताय? मला माहितीये की मी चूक केलीये, पण याचा अर्थ असा नाही होत की मी वाईट आहे. आता मी थोडीफार नक्कीच सुधारली आणि मला काहीतरी करायचंय तुम्हा दोघांसाठी. हे बघा, प्लीज माझी मदत करा, कमीत कमी ही कॉफी घेऊन. दॅट्स नाईस. जर तुम्ही दोघं म्हणत असाल तर मी सुद्धा इथे बसून थोडा वेळ गप्पा मारू शकते. तसं हे गरजेचं नाहीये. बरं मी जाते. पण हे काय, तुम्ही दोघे असे नका बसू. हा, एकमेकांबरोबर गप्पा करा. मी चूक केलीये, तुम्ही दोघे असे एकमेकांवर का रुसून बसलेले आहात? तुम्ही दोघे तर एकमेकांसोबत प्रामाणिक आहात ना? तर प्लीज एकमेकांबरोबर मनमुराद गप्पा मारा. फील फ्री. ॲडवाईससाठी थँक्यू. मोस्ट वेलकम. काही लागलं तर मला नक्कीच सांगा. सॉरी, मी कॉफीच्या बहाण्याने तुम्हाला खूप डिस्टर्ब केलं. आता मी निघते. तू काही बोलत होतीस. मी काही बोलत होते. हो, कॉफीसाठी म्हणत होते.
आली. त्या दिवशी मी फोन केला होता. खूप साऱ्या गप्पा मारायच्या होत्या. आता जेव्हा तुम्ही समोर आहात तर काही आठवतच नाहीये मला. तरी सुद्धा काहीतरी आठवत असेल, काय म्हणायचं ते. आठवतं तर आहे. पण त्याची आता काही आवश्यकताच नाही भासत आहे. बट आय रिअली ॲप्रिशिएट की अनुदामिनीच्या नजरेत माझी थोडीशी तरी रेस्पेक्ट आहे, जे मला भेटण्यासाठी तुम्हाला इथे पाठवलं. अनुदामिनीच्या मनात तुझ्याबद्दल काहीच तक्रार नाही. आणि तुमच्या मनामध्ये माझ्या मनात तुझ्याबद्दल तक्रार का असणार? मला माझ्या भूतकाळात जे घडलं त्याबद्दल परत विचार नाही करायचा आहे. आणि तुला पण हेच सांगेन की तू पण तुझ्या पास्ट बद्दल नको विचार करूस. लेट्स मूव्ह ऑन. खरं बोलताय तुम्ही. बट आय अश्युअर यू, मी पास्ट विसरू अगर ना विसरू, पण तुमच्या आयुष्यात मी कधीच दखल नाही देणार. मला नाही वाटत की आपण दोघांनी एकमेकांच्या फ्युचरमध्ये दखल द्यावी. आणि मला हे सुद्धा वाटतं की तू खुश राहास. प्रयत्न तर करते. इनफॅक्ट आता जेव्हा कधी पण मी तुम्हाला भेटेन, तुम्हाला तक्रारीची संधी नाही देणार. तुमच्यासारखंच आनंदित राहण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, मग आता तुला हसावं लागेल. का? कारण की मी अनुदामिनीला हे सांगू शकेन की तू हर्षणं अजिबातच विसरली नाहीयेस.
अशाच प्रकारे स्माईल आपल्या चेहऱ्यावर सतत ठेव. मला वाटतं तुम्हाला निघायला हवं आता. Thank you so much for coming. स्वतःची काळजी घे.